ओके. हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 651. आजची तारीख आहे 15 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. आणि आत्याने मला असं म्हणलं की तुझा महाजनकोचा रिझल्ट वगैरे लागला म्हणे. वेल, माझा महाजनकोचा रिझल्ट लागला. जेईचा रिझल्ट लागला. 200 पैकी मला 67 मार्क भेटले. इतके चांगले काही मार्क भेटले नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्का थ्रू मला जेई बनता येणार नाही. ऍज अ ज्युनियर इंजिनियर एमएससी मध्ये बनता येणार नाही. वेल, मामाजी वगैरे सोबत आहे आणि ते म्हणे तुझी लावतो म्हणे वगैरे थोडस बोलतो म्हणे. मी कसं एक प्रकारे मामाजीवर सोडून दिलं का मामाजी काही नाही काहीतरी करण काही ना काहीतरी करण. बट त्यामुळे नाही का मी पण त्यांच्यासोबत बोललो नाही कारण एक प्रकारे नाही का मला थोडीशी भीती वाटते. पण वडील पण नाही बोलले त्यांच्यासोबत. मला थोडस एक प्रकारे हे आत्याचा फोन आला आणि आत्या म्हणे का तुझा रिझल्ट वगैरे लागला म्हणे आणि थोडस वडिलांना बोलायला म्हणे मामाजी सोबत काय काळजी वगैरे आहे का म्हणे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. जेव्हा तुला एक प्रकारे जेई वगैरे बनायचं आहे तर हे कसं महत्वाच्या गोष्टी आहे ना कारण या साऱ्या गोष्टी जाणून घेणं आपलं कसं की अं, आता टेक्निकली असं तर लागू शकत नाही आणि थोडस कॉन्टॅक्ट थ्रू जर लागत असेल इट इज सो ग्रेट नाईस. आणि याच्यामध्ये आपलाच फायदा आहे राव. कारण हे बघ अं, जर आपण फिल्म मेकर बनतो असं आपण स्वतःला समजतो तर याच्यासाठी नाही का आपल्या सर्वात महत्वाचं आहे मुंबईला सेटल होणं. आणि मुंबईला सेटल होणं जेव्हा होईल तेव्हा मी एक प्रकारे अं, तिथे माझं जॉब करीन किंवा थोडंसं लॅग होऊन राहिला का पीसी माइट बी. हा आता मला असं म्हणायचं होतं की थोडासा मी स्केरी आहे माझ्या फ्युचर सोबत थोडासा. मला वाटते का मला जर मुंबईला भेटलं तर मी माझी डेस्टिनी क्रॅक आउट करण्याचा प्रयत्न करतो. बट हाऊ यार हाऊ कारण इंटरव्ह्यू पण बंद झाले आणि मी कसं काय आता सगळ्यांना सांगू का मला आता मुंबईला जायचं आहे प्लीज काही ना काहीतरी करा. कारण एकदम माझा जॉब पण एकदम माझ्या रिस्कवर आहे. मला जॉब भेटेल का नाही भेटेल आय डोंट नो. आणि त्याच्यानंतर पण मला मुंबईलाच भेटेल का नाही भेटेल आपण याच्यामध्ये एवढी चुसलीगिरी करू शकत नाही राव. आपल्याला जॉब भेटून आला वेन आय गेट मला जावंच लागेल. बट मुंबईला गेलं असतं तर मस्ट बी प्रेफर आपण एकाच वेळी दोन टार्गेट हिट करू शकत नाही. आपल्याला कसं इथे जॉब किंवा मुंबई. आपल्याकडे जॉब आणि हळूहळू आपण मुंबईला जाऊ. आय डोंट नो मला याच्याबद्दल काहीच माहित नाही राव. अजूनपर्यंत इमेज इतकी क्लिअर नाही माझ्यासमोर. कारण कसं की अं, आता मला नाही माहित का जॉब लागन कशी पूर्ण डिटेल्स मध्ये माहित नाही. कारण आता मामाजी कोणता जादू करण कोणाशी बोलन कोणाचं का करण वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट आय डोंट नो. आणि माझ्यासाठी हे जॉब करणं महत्वाचं आहे कारण हे जॉब केल्यावरच नाही का मी एक प्रकारे कसं स्वतःवरच्या पायावर उभं होईल. आणि थोडस कॉन्टॅक्ट म्हणजे कसं याच्यामध्ये थोडासा पैसा पण लागतो. 3-4 लाख रुपये पैसा लागेल. तर याच्यामध्ये कसं आहे की घरचं जे काम आहे ते थोडं थांबवावं लागेल. मी मागच्या हप्त्यात बोललो होतो जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा आई म्हणे ठीक आहे म्हणे थांबून देऊ म्हणे घरचं काम तू लागला पाहिजे म्हणे हे सर्वात महत्वाचं आहे म्हणे. आई पण सहमत आहे. वडील पण सहमत आहे. तर मला वाटते लागू शकते थोडंसं काही ना काहीतरी. बट हू नोज का होते का नाही माहित नाही. मला अजून तर खूप काही सांगायचं आहे बट कसं की मला टाइम कसा बहुत कमी आहे. 11 वाजले का मला झोप लागते. आता किती करीब 9:30 झाले. थोडस तर मला प्रोजेक्टरवर थोडंसं काही ना काहीतरी अमेझिंग तर पाहू दे राव इंटरनेट युट्यूबवर. कारण मला खूप काही बोलायचं पण आहे. अजून का बोलूया सांग ना प्लीज. मी थोडासा भिवून राहिलो एक प्रकारे. आणि या स्ट्रेसला रिलीफ करण्यासाठी मला थोडंसं क्विट करावं लागेल आणि थोडंसं माझ्या डेस्टिनी बद्दल कव्हर अप करावं लागेल. सो दिस इज द माय एपिसोड नंबर
651 right now. We are at Khabarkeda, Maharashtra.